क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आता मुंबईमधल्या त्याच्या घरी दाखल झालेला आहे आणि त्या दरम्यान त्याचा हा स्वागत सत्कार केला जात असल्याचं आपण पाहतोय। राहुल शेवाळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तेही आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा दणदणीत असा विजय झाला आणि त्यानंतर क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आपल्या मुंबईमधील घरी दाखल झाला। क्रिकेट चाहते, त्याच्यासोबत सूर्यकुमार यादवचे फॅन्स आणि इतर सदस्यांनी या ठिकाणी त्याचं वेलकम केलेलं आहे। त्याचं स्वागत मुंबईमध्ये त्याच्या घरी करण्यात आलेलं आहे। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार आता मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। त्या दरम्यानच आपण ही दृश्य पाहतोय। आपल्या मुंबईमधल्या घरी तो आलेला आहे आणि त्यानंतर त्याचा हा स्वागत सत्कार करण्यात आलेला आहे। खरं तर भारतानं इतिहास रचलेला आहे। T20 वर्ल्ड कप तिसऱ्यांदा जिंकलेला आहे। होम ग्राउंडवरती हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। सूर्यकुमार यादव त्यानंतरच आता मुंबईमध्ये त्याच्या घरी दाखल झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या जल्लोषात, उत्साहात, आनंदात त्याचं स्वागत या ठिकाणी केलं जात असल्याचं देखील आपण पाहतोय। तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी सूर्यकुमार यादवचं स्वागत केलं। सूर्यकुमार यादव वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता त्याच्या राहत्या घरी पोहोचलेला आहे आणि त्याचं जंगी स्वागत सध्या त्याच्या सोसायटीमध्ये होते। राहुल शेवाळे स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहे। ऑप्शन करण्यात आलेलं आहे आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये त्याचं या ठिकाणी अगदी जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। आपला सुपरस्टार कॅप्टन वर्ल्ड कप जिंकून आलेला आहे आणि त्याचा जो आनंद आहे तो आपण पाहतोय। या ठिकाणी गगनात मावेन असं झालंय, कोणी सेल्फी काढतंय, कोणी बॅटवर सिग्नेचर घेते, कोणी पुष्पगुच्छ देऊन, शाल देऊन त्याचं स्वागत करते। कैसा फील कर? बहुत अच्छा लग रहा है। वापस घर आके एक दिन 2 दिन हो गए, थोड़ा अभी सिंक इन हो गया। अभी बॉम्बे आने के बाद अच्छा लग रहा है। चेंबूरचा मुलगा आज जगाचा कॅप्टन झालाय। चांगलं वाटतंय बघून। इकडनं सगळं स्टार्ट झालं होतं आणि इकडे येऊन आता वर्ल्ड कप जिंकलोय। इंडियासाठी खूप चांगली फिलिंग आहे। आई वडिलांच्या भेटीसाठी आज तुम्ही आलाय। राहुल शेवाळे स्वतः तुमच्या स्वागताला ते तर नेहमीच करतात। काही उपाधी झाली आपली, काही अचीव केलं तर हे सगळे फर्स्ट असतात। सर खाली येतात आम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला। तर खूप चांगलं वाटलंय आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा। वर्ल्ड कप जिंकल्याची फिलिंग कशी आहे तुमच्यासाठी? खूप चांगली फिलिंग आहे। बॅक टू बॅक जिंकलो आणि इंडियात वर्ल्ड कप होता आणि इंडियात जिंकलो। खूप चांगलं वाटतंय सगळ्यांना। जंगी स्वागत सूर्यकुमार यादवचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी भारतासाठी वर्ल्ड कप जिंकून खूप आनंद होतोय अशी आपली भावना जी आहे ती त्यानं व्यक्त केली आहे। बहुत लोगों का सपोर्ट था और दुआ था, तो अच्छा लग रहा है। क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव त्याच्या मुंबईमधल्या घरी दाखल झालेला आहे। आई वडिलांजवळ तो परतलेला आहे। मुंबईचा मुलगा थेट वर्ल्ड कप जिंकून आलाय। होम ग्राउंडवरती आपण यंदा T20 विश्वचषक जिंकलेला आहे, त्यामुळे निश्चितच आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। टीम का कि 2028 में इंडिया के लिए ओलंपिक गोल्ड लाना और उसी वर्ष फिर से T20 वर्ल्ड कप है, तो हम लोग पूरी कोशिश करेंगे कि T20 वर्ल्ड कप की हैट्रिक भी करें। देखिए सचिन होना तो बनता ही है, क्योंकि वो गॉड ऑफ क्रिकेट है। उन्होंने ही राह दिखाई है और इतना साल वो क्रिकेट खेले इंडिया के लिए। बट अभी बहुत स्पेशल फीलिंग था हमारा। देशासाठी विश्वचषक जिंकल्याचा आनंद आहे असं सूर्यकुमार या दरम्यान म्हणालेला आहे। एकंदरीत आपण पाहतोय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव त्याच्या मुंबईमधल्या घरी दाखल झालेला आहे। जंगी स्वागत सूर्यकुमार यादवचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, औक्षण करण्यात आलेलं आहे त्याच्या कुटुंबाकडून
आणि त्यानंतर राहुल शेवाळे यांनी देखील सूर्यकुमारचं वेलकम केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे. वो आईसीसी चेयरमैन है और रोहित भाई तब कप्तान थे, उन्होंने तब छोड़ा था, तब उन्होंने भरोसा दिखाया मेरे ऊपर और 2 साल मैंने इस टीम को लीड किया अच्छे से और हम लोग इस बार वर्ल्ड कप जीते तो बहुत भरोसा दिखाया उन्होंने और अच्छा लग रहा है जीत के तो इसलिए। नहीं, वर्ल्ड कप जीत के तो बहुत अच्छा लग रहा है। यही हमारा गोल था कि आप अगर आईसीसी इवेंट जो इंडिया में हो रहा है, इतना बड़ा टूर्नामेंट, अगर आप इंडिया में जीतते हो तो बहुत खुशी होती है। तो जिस दिन जीते उस दिन से लेके अभी तक तो पूरा देश खुशियां मना ही रहा है और ये लंबे टाइम तक चलेगा और बहुत अच्छा लग रहा है। 2024 आणि 2025 मधलं जे अंतर होतं हे किती डिफिकल्ट वाटत होतं आणि काय काय नेमक्या एम्स होत्या या दरम्यानच्या? डिफिकल्ट कुठे होता? 2024 मध्ये आम्ही जिंकलो, मग 25 मध्ये परत एक आयसीसी ट्रॉफी आली, मग आम्हाला माहिती होतं आम्ही चांगलं क्रिकेट खेळतोय आणि चांगलं क्रिकेट खेळणं. तर आपण पाहू शकतोय कुणी बॅटवरती सही घेण्यासाठी, कुणी बॉलवर सही घेण्यासाठी सूर्यकुमार यादवच्या अवतीभोवती गर्दी करत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. प्राउड मुमेंट असं सूर्यकुमार यादवने या दरम्यान म्हटलेलं आहे. आईपीएल का देखो शेड्यूल तो बाहर आया नहीं है अभी तक, तो पता नहीं हम कब खेलेंगे, बट लेकिन बहुत एक्साइटेड है उस टूर्नामेंट के लिए. ट्रॉफी हातात आली तर चांगलं वाटलं कारण खूप वेळ झाला होता आम्ही ट्रॉफी बघितली नव्हती, पण ते चांगलं वाटलं. खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी फिलिंग होती आणि सेलिब्रेशन पण चांगलं झालं मॅच जिंकल्यानंतर. ते तर आम्ही 24 मध्ये पण केलं होतं कारण ते काय ते स्पेशल फिलिंग असते, तेव्हा जे विचार आला तेव्हा जे डोक्यात आलं ते आपण करतो, पण ते आम्हाला परत रिलीव्ह करायचं होतं ते त्यामुळे ते फोटो परत घेतलाय. इकडनंच सुरुवात झाली होती. मी चेंबूरलाच राहतो आधी पण आणि इकडेच आता पण राहतो. इकडे हे चेंबूर सोडून कधी जाणार नाही कारण इकडेच सगळं मी शिकलोय, क्रिकेट आणि सगळं जे एज्युकेशन आहे. कुठे जाणार इकडे? बिंग चेंबूरकर तर खूप प्राऊड आहे, पण एक इंडियन म्हणून जास्त प्राऊड आहे. खूप चांगलं रिॲक्शन होतं एकदम. त्यांना तर खूप प्राऊड वाटलं कारण त्यांनीच हे सगळं सपोर्ट केलं इकडे यापर्यंत यायला आणि त्यांना पण खूप चांगलं वाटलं. सेंटर हे काय इकडेच बघतोय. बहुत अच्छा रिएक्शन था उनका क्योंकि मैं उनसे टूर्नामेंट से पहले मिला था और उन्होंने मुझे बताया भी था कि इस सब आईसीसी टूर्नामेंट में आपको कैसे खेलना होता है. टीम अच्छी है आपकी, आप लोग थोड़ा करेजियस होकर खेलना और आप लोग की जीत होगी. नसाल तुमचं नाव घेतलं जाईल की तुमच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली, ही फिलिंग कशी वाटते? आता काल तर काय असं काय वाटलं नाही. आता इकडे आलोय मुंबईत तर ही स्पेशल फिलिंग जरा काहीतरी वाढत चालली आहे आणि मला असं वाटतंय आयपीएल हो किंवा कुठले इंडियाचे मॅचेस पुढे येणार तर ही फिलिंग थोडं लांब पर्यंत राहील, पण चांगलं वाटतंय, खूप स्पेशल वाटतंय. After the World Cup, as we have seen the different pictures are coming out from the field as well. What kind of? I wish I could share everything what we have done on that night after being world champions, but then we had a good time. We were awake till 8 AM in the morning. We were together क्योंकि देखो एक टूर्नामेंट अगर टीम स्पोर्ट आप एक साथ जीते हो तो सेलिब्रेशन भी एक साथ बनता है, तो हम लोग सब साथ में थे. So what sort of celebrations are we looking at? अभी अभी सर ने कर दिया ना इतना अच्छा सेलिब्रेशन, अभी और क्या चाहिए? Today, ICC has named the tomorrow tournament and they have named the South African captain as their captain. They haven't included you. So what's your take on अरे कोई बात नहीं यार, हम लोग टूर्नामेंट जीत गए. मेन हमको वर्ल्ड कप जीतना था. उस टीम में मेरा नाम है नहीं है वो इम्पोर्टेंट नहीं है. इंडिया को वर्ल्ड कप जिताना था, वो मेरा एम था और वो मैंने कर दिया एज अ कॅप्टन. भविष्यातली काय रणनीती, आता काय करू वाटतंय? आता भविष्यात रणनीती हे असेल, आता घरी जाणार, चांगलं जेवणार, मग रात्री आरामात 2 दिवस झोपणार, मग आयपीएल त्याच्यानंतर सिरीज सुरू होणार, तर नेक्स्ट सायकल वगैरे बघूया. ते ऑलिम्पिकच्या गोल्ड मध्ये मेडल ते आपलं नेक्स्ट एम आहे आता.
तर आपण पाहतोय कॅप्टन सूर्यकुमार यादवची ही प्रतिक्रिया समोर येत होती आणि खूप छान असं सेलिब्रेशन मॅच जिंकल्यानंतर झालेलं आहे. आजचा दिवस मात्र कुटुंबासोबत मी घालवणार असल्याचं सांगितलंय. 2 दिवस आराम करणार आहे आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे असं सुद्धा सूर्यकुमार यादवने या दरम्यान सांगितलं. देशासाठी विश्वचषक जिंकल्याचा मला आनंद आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवने एक इंस्टाग्राम पोस्ट सुद्धा केलेली होती ज्यामध्ये त्याचा आणि त्याच्या बायकोचा फोटो, त्याच्या पत्नीचा फोटो दिसत होता आणि मध्ये ट्रॉफी. आणि याआधी जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता त्या दरम्यान असाच एक फोटो क्लिक करण्यात आलेला होता आणि पुन्हा तो क्षण जगायचा होता म्हणून तो फोटो पोस्ट केला असल्याचंही सूर्यकुमारनं या दरम्यान सांगितलंय.